हेलो गाइस, नमस्कार सगळ्यांना। आज आषाढ़ी एकादशी है आज, और तेलुगु में इसको तुली एकादशी भी बोलते हैं। तो आज हम लोग आज का दिन बहुत महत्व का है कि विट्ठल भगवान का भी बहुत महत्व है इसमें। इसका बहुत बड़ा स्टोरी है, बाद में बताऊंगा आपको। तो आज हम लोग जा रहे हैं अभी प्रति पंढरपूर वडाला दर्शन करने के लिए। सकाळचे 5:30 वाजले। हां, तर बघू आता दर्शन घेऊया देवाचं आणि याचा दिवस स्टार्ट करूया। आणि आजपासून बोलतात की एकादशी जी आहे तुली एकादशी किंवा हा एकादशी पासून आपले हिंदू लोकांचे सण चालू होतात। सगळे एक एक करून सगळे सण चालू होणार आता पुढे, तर बघू। आषाढी एकादशी आहे। आम्ही सकाळी 5:30 वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो। वडाळ्याचं खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे। खूप मस्त वाटलं। आम्ही खूप वेळ आतमध्ये आपलं मंदिराच्या आत होतो। नंतरला आम्ही आरती बघितली, भजन झालं तिथे, खूप मस्त दर्शन झालं। नंतरला आम्ही गाभाऱ्यात गेलो। गाभाऱ्यात पण आमचं एकदम म्हणजे लिटरली लोकांना तिथे 1 मिनिट थांबता येत नाही। आम्ही फुल म्हणजे बोलतात ना तिथे छान दर्शन केलं। आणि असं होतं सकाळची सुरुवात अशी एवढी सुंदर झाली आणि खूप मस्त वाटलं आम्हाला। आता किती वाजलेत? आम्ही 7 वाजलेत आता आम्ही घरी आलोय। तर मी थोडं आता आज मी विचार करते की वडा बनवायचं, आपलं साबुदाणा वडा बनवायचा विचार करते। रात्री साबुदाणा भिजत ठेवलाय, तर मी कसं बनवते साबुदाणा वडा ते पण तुम्हाला दाखवते। आणि आजचा दिवस माझा कसा जातोय हे सुद्धा तुम्हाला दाखवते। आज साईचा उपवास पण आहे, तर बघू आपण दिवस कसा जातोय। म्हणजे मी सगळं जेवण वगैरे बनवून नंतरला मी ऑफिसला जाणार आहे, तर ते पण दाखवेल थोडंफार। हे मी साबुदाण्याचे वडे बनवते। त्याच्यामध्ये रात्रभर मी साबुदाणा भिजत ठेवला होता। मग सकाळी त्याच्यामध्ये 4 उकडलेले बटाटे टाकले, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असं भरपूर टाकलं। मिरची, आपली जी तिखट मिरची असते लवंगी मिरची, तिला चांगलं मिक्सरमध्ये वाटलं आणि त्याच्यामध्ये त्या म्हणजे पूर्ण जे मिक्सचर बनवलं होतं त्याच्यामध्ये ते टाकलं
आणि शेंगदाण्याचं कूट पण भरपूर टाकलं, पूर्ण ते एकत्र मिक्स करून घेतले, त्याचे वडे बनवले आणि तेलामध्ये फ्राय केले. त्याच्यासोबत मी खायला आपली हिरवी जी उपवासाची चटणी असते तीसुद्धा बनवली होती. वडे खूप खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी झाले होते, आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी. आता मी ऑफिसला चालली आहे. माझं सगळं जेवण वगैरे सगळं झालं. आज साबुदाणा वडे बनवले, साईचा उपवास आहे तर त्याच्यासाठी लस्सी पण बनवली मी. तर आता मला तो ऑफिसला सोडतोय गोरेगावला. बाकी काही नाही, आजचा दिवस असाच आहे की सकाळी आज मस्त दिवस सुरू झाला, मग आता ऑफिस आणि मग नंतर घरी रात्री. नमस्कार सगळ्यांना. म्हणजे मी काल आपलं हे झालं, आषाढी एकादशी झाली, त्यानंतर मी काही शूट केलं नाही. ऑफिसला गेली, थकून आली. साईचा पण उपवास होता आणि मी सकाळी 4 वाजता का 4:30ला उठली होती, तर मग मला खूप झोप आली. मी खूप लवकर झोपली काल थोडा खूप थकवा होता. तर आज मी व्लॉग एडिट करणार होती, पण मला टाईम नाही मिळाला. तर आज मी आता रात्री आल्यानंतर मी बोलली व्लॉग एडिट करते, पण मी बघितलं तर मी व्लॉगचा एंडच केला नाही आहे. तर मी तुम्हाला आता मी व्लॉगचा एंड करायला आली. त्याआधी काल मी असंच गुगल सर्च करत होती आणि खूप सारे विठ्ठल रुक्माईचे व्हिडिओज, कोट्स वगैरे वाचत होती. त्याच्यामध्ये मला एक कविता मिळाली आणि एवढी सुंदर होती, म्हणजे विठ्ठलावर कमी आणि रखुमाईवर जास्त होती ती कविता. तर मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे. ती कोण शीतल म्हणून एक रायटर आहे, तिने लिहिलेली आहे. तर मी तुम्हाला ती वाचून दाखवते. मी जसं तुम्हाला बोलली होती की मी एक काल कविता बघितली आहे, ती तुम्हाला वाचून दाखवते. ती रुसली जरी त्याच्यावरी, पण त्याची साथ नाही सोडली. विठ्ठल उभा पुढे साऱ्यांना भावला, रखुमाई मागे राहिली. भक्तांचा झाला विठ्ठल, तिच्या हिश्श्याला थोडा कमी आला. हट्ट करून पाहिले तिने, पण विठ्ठल जागचा नाही हल्ला. दिस नाही रात नाही, भोळा विठ्ठल भक्तांच्या गर्दीत रमला. रखुमाई म्हणे, बा विठ्ठला, थोडा माझा विचार नाही का आला. जनी झाली चोखोबा, गोरोबा नाम्या झाला, तुकाई झाला. भक्तीत दंगला कानोपात्रेचा, माझा पती माझा नाही राहिला. ज्ञानेश्वराने हाकारीत रंगला, सारी पाठचा ढावाही मोडला. सांगा बरं कुठे चुकले, भक्तांसोबत मी माझा विठ्ठल वाटला. युगे 28 विटेवरी, उभा विठ्ठल साऱ्यांनी पाहिला. रखुमाई शिवाय सांगा, शोभा आहे का गाभाऱ्याला. एवढं सुंदर लिहिलंय ते शीतल जे रायटर आहेत. मला त्यांचं नाव नाही माहीत, जर मला कळलं तर मी सांगेल कोण आहेत. पण खूप सुंदर लिहिलं, मला खूप आवडलं, थोडंफार रिलेटसुद्धा झालं. पण असं होतं आमचा दिवस. मी बहुतेक साईला घेते व्हिडिओमध्ये, जर तो आला, जर त्याने एंड केला तर. नाहीतर जर तुम्हाला हा छोटासा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जेवढ्या लोकांना तुम्ही शेअर करू शकाल त्या लोकांना तुम्ही शेअर करा आणि कमेंट्स करा. म्हणजे मला कमेंट्समध्ये लिहा सुद्धा की तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल.